ओपनिंग टू द हेवन, स्वर्गाचे दार यालाच म्हणतात का? मंडळी, तुम्हाला समोर हे जे 2 दरवाजे दिसत आहेत ना, हे 25 फूट उंच असून हे दरवाजे पहा मेटलचे आहेत आणि एक दरवाजा 20-20 टनाचा आहे. रोममधील एक प्राचीन मंदिर म्हणजेच पॅन्थॉन हे एक रोममधील अशी एक प्राचीन वास्तू आहे की ती आजही तग देऊन उभी आहे. शतकानुशतके उभी असलेल्या या वास्तूला एकही खिडकी नाही आहे, पण याच्या छतावर एक मोठी घुमटाकार गोल डोम किंवा पोकळी बनवली गेली आहे, जिथून मोठा प्रकाश झोत आत येतो आणि संपूर्ण मंदिर उजळून निघते. पॅन्थॉन याचा अर्थ आहे सर्व देवता. पूर्वी रोमन लोक सर्व देवदेवतांची पूजा करत असत, म्हणूनच त्यांनी अशी एक इमारत मंदिर बांधले की जिथे ते सर्व देवदेवतांची पूजा करू शकत होते. याला मार्किस अग्रिप्पा याने पहिल्यांदा 27 BC ते 14 AD या दरम्यान बनविले. पण आगीमुळे या मंदिराचे नुकसान झाल्यामुळे पुढे इटलीचा राजा एम्परर हार्डियन याने ते 126 AD मध्ये दुरुस्त करून परत बांधले. मंडळी, आपण आलो आहोत वर्ल्ड फेमस रोममधील पॅन्थियन टेम्पलमध्ये. आता हे टेम्पल राहिलेलं नसून ते आता चर्च झालेलं आहे. तर या टेम्पलमध्ये आता हे चर्च झालेलं आहे, पण येताना हा पहा शोल्डर कव्हर करून यावं लागतं आणि जर त्याशिवाय ते आतमध्ये ना एंट्री देत नाहीत. तर शोल्डर आणि नीज कव्हर झाले पाहिजे तरच ह्या टेम्पलमध्ये एंट्री दिली जाते. रोममध्ये सध्या 35-40 डिग्री आहे. गरमीमुळे हालत एवढी बेकार होती मंडळी की काय बोलायचं तेच मी विसरून गेली. ह्या पॅन्थियनमध्ये 8 असे हिस्से आहेत की ते सारखे बनवले आहेत. 5 चॅपल आहेत आणि 3 जागा समर्पित आहेत राजा आणि प्रसिद्ध लोकांच्यासाठी. मंडळी, आत्ता समोर जे तुम्ही पाहताय ना, ते एक चॅपल आहे आणि येथे लोक शांत बसून प्रार्थना करताना मला दिसलेत. येथील नक्षीकामसुद्धा फार सुंदर आणि मनमोहक होते. मंडळी, तुम्ही हा जो समोर डोम पाहताय ना, ह्याला ॲक्युलससुद्धा म्हणतात बरं का. आणि ॲक्युलस याचा अर्थ होतो डोळा. येथे लाईट किंवा खिडकी नाही, या ॲक्युलसमधूनच प्रकाश आतमध्ये येतो. त्याचं एक उत्तम उदाहरण हे पहा समोर दिसतंय. 1800 वर्षाची ही बिल्डिंग बघून मनाला खूप आश्चर्य वाटले आणि येथे खूप शांती आणि प्रसन्न वाटत होते. पण मंडळी, जगामध्ये कुठल्याही चर्चला बघण्यासाठी पैसे मोजावे लागत नाही, पण हा एकमेव चर्च आहे की येथे आपणाला चर्च पाहण्यासाठी पैसे द्यावे लागतात. या वस्तूच्या बांधकामासाठी अतिशय महागड्या अशा मार्बलचा वापर करण्यात आलेला आहे पहा. मंडळी, पॅन्थॉनमध्ये 3 फेमस लोकांच्या कबरी आहेत. त्यापैकी एक कबर आहे राणी मार्गरेटा, इटलीची पहिली राणी. हिच्या कबरीचा आम्ही शोध घेत होतो, कारण तिच्याच नावावरून आपण जो पिझ्झा खातो पहा मंडळी, हा पिझ्झा ह्या राणीच्या नावावरूनच पडलेला आहे. त्याचीसुद्धा एक गोष्ट आहे. तर तुम्ही आता हे समोर जी पाहताय ना, ती कबर आहे इटलीचा राजा किंग विक्टोरियर इमॅन्युएल II. ह्याची ही कबर आहे पहा. तर 3 फेमस जे लोकांची कबर इथे आहे, त्यापैकी एक इटलीचा राजा इमॅन्युएल II. तर मंडळी, इटलीचा पहिला राजा उम्ब्रिटो याची टोमसुद्धा
येथेच आहे पहा. आणि त्याची राणी क्वीन मार्गरिटा, तिलासुद्धा येथेच दफन केले आहे. तर मंडळी, ह्या राणीने एकदा असा निर्णय घेतला की आपल्या जनतेमध्ये जायचं आणि त्यांची विचारपूस करायची. आपली जनता, त्यांचे प्रश्न मिटवायचे, काय प्रश्न आहेत ते जाणून घ्यायचे. हे जाणून घेण्यासाठी तिने इटलीमधील नेपल हे गाव निवडले. तिथला प्रसिद्ध शेफ विचारात पडला की राणीला कुठला पदार्थ बनवावा की ती इम्प्रेस होईल आणि इटलीची सामान्य जनता काय खाते हे सुद्धा राणीच्या लक्षात येईल. तेव्हा त्याने चीज, बेसिल आणि टमॅटो अशा फक्त 3 गोष्टी वापरून एक पिझ्झा तयार केला. मंडळी, इटलीची पहिली क्वीन मार्गरिटा, तिची ही टूम आहे पहा. आणि हिच्याच नावावरून जो पिझ्झा आपण खातो ना मार्गरिटा, तो हिच्याच नावावरून पडलेला आहे पहा. मंडळी, इटलीच्या झेंड्यामध्ये जे 3 कलर आहेत तेच कलर मार्गरिटा पिझ्झामध्ये शेफने मोठ्या चतुराईने वापरले. त्यामुळे राणी खूप खुश झाली होती आणि म्हणूनच त्यानंतर ह्या पिझ्झ्याला मार्गरिटा असे नाव देण्यात आले होते. मंडळी, दरवर्षी जगभरातून लाखो लोक पॅन्थियनला भेट देण्यासाठी येतात. मंडळी, आत्ता आपण पाहणार आहोत इटलीमधील फेमस पेंटर आणि आर्किटेक्ट राफेल टोम. ही पहा, समोरच तुम्हाला दिसत आहे. येथे त्याची बॉडी ठेवलेली आहे. राफेलची फेमस पेंटर, त्याची बघा ॲक्च्युअल बॉडी इथे आहे. मंडळी, आता हे मंदिर राहिलेलं नसून चर्च झालेलं आहे. म्हणून खूप सारे ख्रिश्चन बांधव येथे येऊन प्रार्थना करतात. एक धार्मिक स्थळ म्हणून याला भेट देतात. मंडळी, तुम्ही येथे येणार तेव्हा याला नक्की भेट द्या. हे एक येथील मेजर अट्रॅक्शन आहे. मंडळी, तुम्हाला हे जे समोर पिलर्स दिसत आहेत ना, ते खास इजिप्तवरून आणलेले आहेत पहा. आणि हो, यालाच ओपनिंग टू द हेवन म्हणजे स्वर्गाचं दार असलेलं मंदिर असे म्हणतात.